बीड जिल्ह्यातील एका ठिकाणी राहणारी 26 वर्ष महिला आणि तिचा 4 लेकरं. सुखद संसार चालू होता, सगळं काही सुरळीत चालू होतं. परंतु त्याच एरियामध्ये राहत होती जिथे त्यांची शेजारी एक जोडपं राहत होतं. त्या पुरुषाचं सुद्धा लग्न झालेलं होतं, त्याला 2 लेकरं होते. या 26 वर्ष महिलेला त्या पुरुषासोबत ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत, मैत्रीचं रूपांतर प्रेमात. त्यानंतर दोघं जणांचं बोलणं जास्तच वाढून गेलं. हिला 4 लेकरं, त्याला 2 लेकरं. दोघांनी कोणताही विचार न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. तर पुढे घडलं भयानक. काय घडलं, कसं घडलं, कुठे घडलं, सगळं आपण बघणारच आहोत. पण अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो, म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि माझे व्हिडिओ बघायला भेटते. तर संपूर्ण घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये. या ठिकाणी राहणारी 26 वर्ष महिला, लग्न झालेलं आहे, तिला 4 लेकरं आहे. सुखाचा संसार सुरू होता, सगळं काही व्यवस्थित होतं, काही टेन्शन नव्हतं. तरीसुद्धा शेजारीच राहणाऱ्या 2 लेकराच्या बापावर तिला प्रेम झालं. त्या पुरुषालासुद्धा तिच्यावर प्रेम झालं. दोघा जणांचा संसार व्यवस्थित चालू होता. तरीसुद्धा दोघांची ओळख वाढली, नंतर मैत्री झाली, नंतर प्रेम झालं. बोलणं जास्तच वाढून गेला, मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. गावापासून थेट ते पळून गेले. नंतर लेकरं बाळांचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी. जी महिला आहे तिने 3 लेकरांना घरी सोडलं आणि 1 लेकरं सोबत घेऊन गेली. पुरुष मात्र 2 लेकरं सोडून त्या महिलेला आणि तिच्या लेकराला घेऊन फरार झाला. जो पुरुष स्वतःच्या 2 लेकराचा नाही झाला तर त्या महिलेचा काय होणार आणि तिचा काय सन्मान करणार का? जीवनभर, आयुष्यभर तिची साथ देईल का? तर मित्रांनो, अशा घटना समाजात भरपूर घडत आहे. त्यामुळे सगळ्या जणांनी काळजी घ्या. आपण कुणाला बदनाम करत नाही, हे तो एवढंच आहे की अशा घटना समाजात घडत आहे आणि सगळ्यांनी सावध झाल्या पाहिजे, अशा घटना घडू नये. तर चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.